ठीक आहे. तर मधूनच लाईट गेली होती. ठीक आहे. तर साधारणतः आपण बराचसा भाग यातला सुद्धा कव्हर केलेला आहे. याच्यामध्ये आपण कुठेतरी आलेलो आहे इथं. ठीक आहे. तर खंडी भवन, आहे सिमेट्री झालेला आहे आपलं. ठीक आहे. बघा, शारीरिक सममिती याच्यावर प्रश्न येतो मी सांगितलं. याच्यामध्ये असममित आहे, आर्य सममिती, द्विपार्श्वीय सममिती. तर याचे आपल्याला उदाहरणं लक्षात ठेवायचे आहेत. तर एसिमेट्रिकल बॉडी, स्पंज, आर्य तारामासा मी आत्ताच सांगितलेलं, तिथपर्यंत आलेलो आहे आपण. त्याच्यानंतर द्विपार्श्व सममिती, याच्यामध्ये कीटक, मासे, बेडूक, पक्षी, मानव या प्रकारच्या शरीराचा एकच अक्ष असा असतो की फक्त त्या अक्षातूनच काल्पनिक रेषा घेतल्यास दोन समान भाग होतात. लेयर्स आहेत, जर्मिनल लेयर्स, देहगुहा, खंडीभवन, खंडीभवन सेगमेंटेशन. जर प्राण्यांचे शरीर छोट्या छोट्या समान भागात विभागले असेल तर अशा शरीराला खंडीभवित शरीर असं म्हणतात. उदाहरणार्थ वलई प्राणी संघातील गांडूळ. आणि प्रत्येक भागाला, छोट्या भागाला खंड म्हणतात. त्याच्यानंतर रंध्रीय प्राणी संघ. वैशिष्ट्य याचं सगळ्यात महत्वाचं आहे, सर्वात साध्या प्रकारची शरीररचना, स्पंज म्हणतात. शरीरावर असंख्य छिद्रे असतात, त्या छिद्रे यांना ऑस्टिया म्हणतात आणि ऑस्कुला म्हणतात. जलवासी आहेत, समुद्रात असतात, ते काय सांगा, गोड्या पाण्यात स्पेशली आढळतात. ठीक आहे. डिटेलमध्ये आहे, थोडक्यात थोडक्यात. त्याच्यानंतर चपट्या कृमींचा संघ. तर याचे शरीर सरपातळ, पानासारखे किंवा पट्टीसारखे असते.
म्हणून यांना चपटे कृमी म्हणतात. बहुतेक प्राणी आंतरपरजीवी एंडोपॅरासाइट असतात. स्वतंत्र राहणारे पण आहेत. उदाहरणार्थ प्लॅनेरिया, लिव्ह आहे, पट्टकृमी आहे इत्यादी. त्याच्यानंतर गोलकृमी प्राणी संग्रह आहे. शरीर लांबट बारीक धाग्यासारखे किंवा दंडगोलाकार असते, म्हणून त्याला गोलकृमी म्हणतात. स्वतंत्र राहणारे किंवा आंतरपरजीवी असतात. जलवासी किंवा भूचर असतात. या प्राण्यांचे शरीर त्रिस्तरीय असते. उदाहरणार्थ पोटातील जंत, हत्तीपाय रोगाचा जंत, डोळ्यातील जंत. वलई ॲनेलिडा लांबट दंडाकृती असून काळखंडन खंडीभवन असतात. ठीक आहे. गोड्या पाण्यात राहणारे आहेत. प्रचलन होण्यासाठी दृढ रोम किंवा परापद किंवा चुषक असतात. उभयलिंगी किंवा एकलिंगी असतात. उदाहरणार्थ गांडूळ, जळू, नेरिस. पुढे जाऊया. संधिपाद, अँथ्रोपोडा. या प्राण्यांना छोट्या छोट्या तुकड्यांनी जोडून तयार झालेली उपांगे असतात, म्हणून त्यांना संधिपाद म्हणतात. पृथ्वीवर या संघातील प्राण्यांची संख्या सर्वात जास्त आहे. सर्वात जास्त आहे. खोल महासागर, सर्वात उंच पर्वत शिखर अशा सर्व प्रकारच्या अधिवासात आढळतात. हे प्राणी एकलिंगी असतात. उदाहरणार्थ खेकडा अँथ्रोपोडा, कोळी, विंचू, पैसा, गोम, झुरळ, फुलपाखरू, मधमाशी इत्यादी. मृदुकाय, मोलुस्का. शरीर मऊ बुळबुळीत असते, म्हणूनच त्यांना मृदुकाय म्हणतात. दुसरा सर्वात मोठा असा संघ आहे. जलचर किंवा भूचर असतात. उदाहरणार्थ कालव, द्विपुट, शिंपला, गोगलगाय, ऑक्टोपस. कंटकचर्मी, कॅल्शियम कार्बोनेटचे काटे असतात. हे लक्षात घ्या. त्वचेवर कॅल्शियम कार्बोनेटचे काटे असतात, म्हणूनच त्यांना कंटकचर्मी म्हणतात. फक्त समुद्रातच आढळतात. नलिकापाद. हे लक्षात ठेवा. हे प्राणी नलिकापाद म्हणजे 2 फीट याच्या साहाय्याने प्रचलन करतात. अन्न पकडण्यासाठी सुद्धा त्याचाच उपयोग करतात. उदाहरणार्थ बघा, इथं तारामासा आहे, समुद्र कवडी आहे, तारामासा आहे, सी आर्चिन, ब्रिटल स्टार आहे, सी कोकुंबर आहे इत्यादी. तारामासा इथं दिलेला आहे, तुम्हाला आता ते डिटेलमध्ये आहेच. त्याच्यानंतर अर्ध समपृष्ठ रज्जू प्राणी, हेमिकॉर्डाटा. 3 प्रमुख भागांमध्ये विभागलेले असते शरीर. ते शुंड, गळकट्टी, पट्टी आणि प्रकांड. या प्राण्यांना सर्वसाधारणपणे कॉर्नकृमी म्हणतात. हे सागरवासी प्राणी आहेत. वाळूत बिळे करून राहतात. कल्ल्याद्वारे श्वसन करतात. एकलिंगी असतात किंवा उभयलिंगी सुद्धा असू शकतात. उदाहरण बॅलेनोग्लॉसस, सॅकोग्लॉसस. ठीक आहे. त्याच्यानंतर समपृष्ठ रज्जू प्राणी. समपृष्ठ रज्जू प्राणी
अर्थात या प्राण्यांच्या शरीरात आधार देणारा पृष्ठरज्जू असतो. 3 उपवर्गामध्ये त्याचं वर्गीकरण केलं आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. उपसंघ. सागर निवासी आहेत. उच्च समपृष्ठ रज्जू प्राणी स्पेशली सागर निवासी आहेत. यांचे शरीर कुंचिका आवरणाने आच्छादलेले असते. उदाहरणार्थ हर्डमानिया, डोलोओलम, आयकोक्युला इत्यादी. ठीक आहे, पुढे जाऊया. क्लास चक्रमुखी प्राणी वर्ग आहे. त्याच्यावर प्रश्न येतो आपल्याला. मत्स्य प्राणी वर्ग क्लास पिसेस. ते प्राणी शीतरक्ती आहेत. सगळ्यात महत्वाचं याच्यावर प्रश्न आला होता एकदा. समुद्राच्या पाण्यात किंवा गोड्या पाण्यात आढळतात. अर्थातच जलचर आहेत. पाण्याचा प्रतिरोध कमीत कमी होण्यासाठी यांचे शरीर दोन्ही टोकांना निमुळते असते. यांचे बाह्य कंकाल खवल्यांच्या स्वरूपात असते, तर अंतकंकाल कास्तिमय किंवा आस्तिमय असते. श्वसन कल्ल्यांद्वारे होते. उदाहरणे रोहू, पापलेट, समुद्र घोडा, शार्क, इलेक्ट्रिक रे, स्टिंगरे म्हणजे सगळे मासे. त्याच्यानंतर उभयचर प्राणी. हे प्राणी त्या डिंब अवस्थेत फक्त पाण्यात राहतात. त्याच्यानंतर जलीय श्वसन करतात. प्रौढ अवस्थेमध्ये ते पाण्यात आणि जमिनीवरही राहू शकतात. ठीक आहे. बाह्य कर्ण नसतो पण कर्णपटल असते. मान नसते. डोळे बटबटीत असून त्यांना पापणे असतात. बेडूक, टोड, सॅलमॅंडर. सरीसृप रेप्टिलिया. प्राणी उत्क्रांती क्रमानुसार पूर्णपणे भूचर होऊन सरपटणारे पहिले प्राणी. शीत रक्ताचे आहेत. शरीर उचलले जात नाही म्हणून जमिनीवर ते सरपटताना दिसतात. त्वचा कोरडी, खवलेयुक्त. उदाहरणार्थ कासव, पाल, साप, सरडा, सुसर, सरीसर. पक्षी वर्ग. पक्षी वर्गामध्ये पूर्णपणे खेचर. उष्ण रक्ताचे आहेत. सगळ्यात महत्वाचं याच्यावर प्रश्न येतो. उष्ण रक्ती आहेत. उदाहरणार्थ मोर, पोपट, कबूतर, बदक, पेंग्विन इत्यादी. सस्तन प्राणी. दूध स्रवणाऱ्या ग्रंथी असणे हा सस्तन प्राण्यांचं वैशिष्ट्य आहे. उष्ण रक्ताचे आहेत ते. इत्यादी भाग असतात. नखे, खूर इत्यादी असतात. उदाहरणार्थ मानव, कांगारू, डॉल्फिन, वटवाघूळ हे सस्तन प्राणी आहेत. पुढे जाऊया. सूक्ष्म जीवशास्त्र, मायक्रोबायोलॉजी. तर काही अधिकेंद्रिकी दृश्य केंद्रिकी सूक्ष्म जीवांशी संबंधित विक्रय प्रथिने उपयोजित अणुशास्त्राला रेणवीय जैव तंत्रज्ञान यांचा अभ्यास ज्या शाखेत केला जातो त्याला आपण काय म्हणतो? सूक्ष्म जीवशास्त्र. उपयोजित सूक्ष्म जीवशास्त्र, अप्लाइड मायक्रोबायोलॉजी. ठीक आहे, तर याच्यामध्ये तुम्ही डेअरी प्रोडक्ट्स वगैरे
योगर्ट हे व्यवस्थित करा बरं का, त्याच्यावर प्रश्न असतो बघा. योगर्ट वरती डेअरी प्रोडक्ट्स, लोणी, चीज महत्वाचंच आहे हे सगळं. पाव, इस्ट वापरलं जातं त्याच्यामध्ये. विनेगर उत्पादन, दूध, प्रतिजैविके, त्यावर पण प्रश्न असतो प्रतिजैविकांवरती. विविध प्रकारच्या जीवाणू व कवकांपासून मिळवलेल्या प्रतिजैविकांमुळे मानव व इतर प्राण्यांचे अनेक रोग आटोक्यात आले आहेत. पेनिसिलिन, सॅफोलोस्पोरिसन, मोनोबॅक्टरमस किंवा बॅसिट्रॅसी, एरिथ्रोमायसिन, थ्रोमायसिन, जेंटामायसिन, निओमायसिन, स्ट्रेप्टोमायसिन, हे सगळे काय आहेत? प्रतिजैविके आहेत. तर तुम्हाला असा बारीक प्रश्न येऊ शकतो की क्षयरेवाविरुद्ध रिफामायसिन प्रभावी ठरते. हायड्रोजन वायू हे भविष्यातील इंधन मानले जाते. लक्षात ठेवा. खालीलपैकी कोणते हे भविष्यातील इंधन मानले जाते असं पण प्रश्न येऊ शकतो. पुढे बघा, पेशी विभाजन जैव तंत्रज्ञान सायटॉलॉजी आहे. पेशी विज्ञान, तर पेशीवरती प्रश्न येणारच आहे आपल्याला. मूल पेशींचे जतन, पेशीचा प्राथमिक अभ्यास तर आपण केलेलाच आहे, परंतु हे सुद्धा आपल्या अभ्यासासाठी आहे. हे सगळं बघून ठेवा, खूपच विस्तृत स्वरूपात आहे. त्याच्यावर पण प्रश्न असतो बायोटेक्नॉलॉजीवरती. तर मानवी फायद्याच्या दृष्टीने सजीवांमध्ये कृत्रिमरित्या जनुकीय बदल व संकर घडवून सुधारणा करणाऱ्याला काय म्हणतात? जैव तंत्रज्ञान असं म्हणतात. जैव तंत्रज्ञानामध्ये पेशीशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, जैव रसायनशास्त्र, रेणवीय जीवशास्त्र आणि जनुकीय अभियांत्रिकी या विज्ञानाच्या विविध शाखांचा समावेश होतो. तर बघा, जैव तंत्रज्ञानामध्ये प्रामुख्याने पुढील बाबींचा समावेश होतो. सूक्ष्मजीवांची विविध क्षमतांचा वापर करणे जैव तंत्रज्ञान म्हणतात. उदाहरणार्थ, दुधाचे दही होणे, मळीपासून मद्य निर्मिती. पेशींच्या उत्पादना क्षमतेचा वापर करून घेणे, विशिष्ट पेशीद्वारे प्रतिजैविके म्हणजे अँटीबायोटिक किंवा लसींची निर्मिती करणे. जेनेटिक मॅनिप्युलेशन, ते काय? हार्मोन्स आहे, संप्रेरके. फायदे आहेत बघा, 1982 साली भारत सरकारने राष्ट्रीय जैवतंत्रज्ञान मंडळाची स्थापना केली होती. 1986 मध्ये या मंडळाचे रूपांतर विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत जैव तंत्रज्ञान विभागामध्ये करण्यात आलेले आहे. पीक जैव तंत्रज्ञान आहे, क्रॉपचा आहे, जेनेटिकल मॉडिफिकेशन क्रॉप्स आहे. हा तर प्रश्न इथून असतो आपल्याला. बीटी कापूस म्हणजे काय? बॅसिलस थुरिंजायनेसिस या जीवाणूमधून एक विशिष्ट जनुक काढून तो कापसाच्या जनुकाला जोडला. यामुळे बोंड अळीला घातक असलेले विष कापसाच्या पानामध्ये आणि बोंडामध्ये तयार होऊ लागले. बोंड अळीने कापसाची पाने खाल्ली तर हे विष तिच्या शरीरात अन्ननलिका उद्ध्वस्त करून टाकते व त्यामुळे अळी मरते. बीटी कापूस किंवा बीटी वांगे, गोल्डन राईस, व्यवस्थित करा, प्रश्न येतो असा. तणनाशक रोधी वनस्पती, जैविक खते, रायझोबियम, ॲझोबॅक्टर, ह्युमन हेल्थ,
तर पण प्रश्न असतो लसी आणि लसीकरण हा प्रश्न असतो. तर विशिष्ट रोगजंतू अथवा रोगाविरुद्ध कायमस्वरूपी अथवा काही कालावधीपुरती प्रतिकार क्षमता मिळवण्यासाठी दिलेली प्रतिजन म्हणजे अँटीजन युक्त पदार्थ म्हणजे लस. खाद्य लसी आहेत इंटरफेरॉन, सेल्स. बरीचशी माहिती आहे. मागच्या वेळेस प्रश्न आला होता एकदा. तर 5 जुलै 1996 रोजी स्कॉटलंड येथे क्लोनिंग पद्धतीने निर्मिलेली डॉली मेंढी जन्माला आलेली होती. स्कॉटिश मेंढीच्या स्त्रीबीजातील केंद्र काढून त्यातील फिन डॉर्सेट जातीच्या मेंढीच्या स्तन पेशीतील केंद्रक टाकण्यात आले. नंतर त्या बीजाची स्कॉटिश मेंढीच्या गर्भाशयात वाढ घडवून आणली गेली व नंतर डॉली जन्मली. केंद्रकातील गुणसूत्रांतील तिचे वैशिष्ट्य होते. स्कॉटिश मेंढीचे कोणतेही वैशिष्ट्य तिच्या शरीरात नव्हते. अनेक पिलांना जन्म देऊन डॉली फुफ्फुसाच्या रोगाने 14 फेब्रुवारी 2003 रोजी मरण पावली. ठीक. हरित क्रांती प्रश्न येतो आपल्याला. 20व्या शतकाच्या सुरुवातीला लोकसंख्या वाढीचा भस्मासूर जाणवू लागला. अपुऱ्या व निकृष्ट अन्नामुळे त्याचा चटका सर्वच देश अनुभवत होते. त्यात प्रामुख्याने अविकसित आणि विकसनशील देश कोरफडून निघाले. कमी शेतजमीन जास्तीत जास्त धान्य उत्पादन करण्याच्या पद्धतीने एकत्रितपणे हरित क्रांती म्हणतात. कमी जमिनीमध्ये जास्तीत जास्त उत्पादन. तर स्पेशली हरित क्रांती या दोन पिकाच्या संदर्भात घडून आली. गहू आणि तांदूळ, खते, कीटकनाशके, सुयोग्य वापर. हरित क्रांतीमध्ये डॉक्टर नॉर्मन बार्लोग अमेरिका व डॉक्टर एम एस स्वामीनाथन भारत यांचे योगदान मोलाचे आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर श्वेत क्रांती, हरित क्रांती, श्वेत क्रांती. पेपर पहिल्यामध्ये हे येतं हरित क्रांती, श्वेत क्रांती. आणि पेपर 2 मध्ये जे आपण थोडस अजून डिटेल मध्ये पाहिलं ते. तर बघा, दूध दुभत्याच्या बाबतीत भारतातील काही भाग सदन होते. तर त्यातून मिळणारी उत्पादने सर्व दूध वापरासाठी पुरेशी पडत नव्हती. सरकारच्या आणि जैवकांच्या माध्यमातून दूध उत्पादन केवळ जोडधंदाच नाही तर एक संपूर्ण व्यवसाय होऊ शकतो, हे डॉक्टर वर्गीस कुरियन हे डॉक्टर वर्गीस कुरियन दाखवून दिले. गुजरात राज्यातील आनंद येथील सहकारी दूध उत्पादनाची चळवळ त्यांनी एका वेगळ्याच उंचीवर नेली. त्याच्यानंतर पुढची क्रांती आहे नील क्रांती. सगळ्या क्रांती व्यवस्थित करा. नील क्रांती म्हणजे पाण्याचा वापर करून उपयोगी जीवांची निर्मिती करणे. त्याच्यात काय, पूर्व आशियाई देशात शेततळे व त्यात वाढणारे मासे पुष्कळ प्रमाणात आढळतात. पण केवळ मासे, कोळंबी इत्यादी न थांबता इतर पाणी वनस्पती यांचा सुद्धा विचार होतो. भारत सरकारने नील क्रांती मिशन 2016 NKM 16 या कार्यक्रमाद्वारे मत्स्य व्यवसाय अधिकाधिक प्रोत्साहन देऊन उत्पादन वाढीचा संकल्प सुरू आहे. यासाठी त्यांनी काय केलं आहे, 50% 100% सरकारी अनुदान उपलब्ध होत आहे. त्याच्यानंतर महत्वाचं आहे खते. बघा, 2 प्रकारची खते वापरली जातात. एक म्हणजे मॅन्युअर आणि दुसरं केमिकल. म्हणजे एक सेंद्रिय आणि दुसरं रासायनिक. तर सेंद्रिय खताच्या वापराने भूसंधारण होऊन जमिनीची पाणी धरून ठेवण्याची धारणा वाढते. त्याच्यामुळे सेंद्रिय. त्याच्यानंतर ह्युमस, कृत्रिम मुद्रा. मागच्या वेळेस आला होता प्रश्न पेपर 1 किंवा 2 यामध्ये कुठे आला होता, पण
कुथित मृदा हा प्रश्न आला होता. किंमत निर्मितीमुळे आवश्यक असा जमिनीचा वरचा थर निर्माण होतो. आवश्यक असा जमिनीचा वरचा थर निर्माण होणे याला प्रक्रिया आला होता मागच्या वेळेस. बुरशीमुळे जमिनीतून अनेक आवश्यक घटक एनपीके पिकांसाठी उपलब्ध होऊ शकतात. मातीविरहित शेती हायड्रोपोनिक्स मध्ये विद्राव्य खतांचा वापर करतो, पण रासायनिक खतांचा अनिर्बंध वापराचे धोके जास्त आहेत. यात प्रामुख्याने काय होतं, जमिनी नापीक होतात. त्याच्यानंतर इन्सेक्टिसाइड्स तर वनस्पती तसेच पिकांची नैसर्गिक रोग प्रतिकार शक्ती रोगांचा प्रादुर्भाव टाळू शकते, पण कीटकनाशकांच्या वापरावर मात्र प्रतिबंध नसतो. जरी बेडूक कीटक पक्षी असले असे शेतकरी मित्र कीटकांच्या संख्येवर नियंत्रण ठेवतात, तरी उत्पादन वाढीकरता कीटकनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. अर्थातच कीटकनाशके हे एक प्रकारचं विषच आहे. ते पाणी आणि अन्न यांच्यामार्फत अन्न जाळ्यांमध्ये पसरते. त्यामुळे जैविक विषवृद्धी, बायोमॅग्निफिकेशन, डीडीटी, मेलिथियम, क्लोरोफायरिफॉस अशा प्रकारची कीटकनाशके ठरली आहेत. सेंद्रिय शेती म्हणजे ऑर्गॅनिक फार्मिंग. हल्ली सेंद्रिय शेती व सेंद्रिय उत्पादने हा परावलीचा शब्द झाला आहे. बऱ्याच ठिकाणी सेंद्रिय उत्पादने उपलब्ध आहेत, त्याची मागणी वाढत आहे. आपल्याकडे रासायनिक खतांचा कीटकनाशकांचा अनुबंध वापर झाला. ही विषारी रसायने अन्न पाण्यावाटे माणसापुरत येऊन पोचली व त्याचे अनेक दुष्परिणाम मानव व पर्यावरणावर दिसू लागले. जमिनीच्या सुपीकतेशी व पिकांच्या किडीच्या प्रादुर्भावाशी संबंधित अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. याला आवड घालण्यासाठी आज शेतकरी मोठ्या प्रमाणात सेंद्रिय शेतीकडे वळू लागला आहे. त्याच प्रामुख्याने काय केलं जातं, तर रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा पूर्ण प्रतिबंध करून कसदार देशी वाणांच्या वापराने हा नैसर्गिक समतोल राखून पर्यावरणपूरक केलेली शेती काय पाऊल स्वागत झाले आहे. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न असतो पहिल्या पेपरमध्येच, त्याचा अर्थ असा दुसऱ्या पेपरमध्ये येऊ शकत नाही, पण हे पहिल्या पेपरमध्ये एका ओळीमध्ये विचारलं जातं. मधुमक्षिका पालन ऍप्लिकल्चर. तर मधमाशांची पोळी पाडली असेल, असे पोळे काढण्यासाठी अगदी वाईट पद्धत म्हणजे माशांना जळत्या मशालीचा किंवा चुराचा दूर करून पळवून लावणे, नंतर पोळ्याचे तुकडे करून ते काढणे. या प्रकारात त्या पोळ्यांचा नाश होतो, मात्र मोठ्या प्रमाणावर मधमाशाही मरतात. कृत्रिम मधमाशांची पोळी पेटी वापरल्यास पोळ्यातील मध काढणे सोपे जाते. त्याला आपण काय म्हणायचं, मधुमक्षिका पालन. ठीक आहे, तर हे अशा पद्धतीने भाग 2 पण आपण व्यवस्थित कंप्लीट केलेला आहे. बऱ्याच आपल्या कन्सेप्ट तुम्हाला थोडे डेप मध्ये करावे लागतील, पण आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं आपण इथं पूर्ण केलेलं आहे. विज्ञान आहे, समजायला थोडस कठीण असतं नवीन विज्ञान, त्याच्यामुळे तुम्हाला इथं पुन्हा त्याचं रिव्हिजन करावं लागेल, समजून घ्यावं लागेल, त्यावेळेस ते होणार आहे. 6वी 7वी आणि 8वीचा विज्ञान वेगळा आणि 9वी 10वीचा विज्ञान वेगळा. लक्षात, 6वी 7वी 8वी तुम्ही एका दिवसामध्ये करू शकाल, परंतु 9वी 10वीसाठी एका प्रकरणासाठी 1 दिवस अशा पद्धतीनं ते करायला पाहिजे. ठीक आहे, कुणाची अडचण आहे का याच्यामध्ये? काय वाजलेले आहे? हॅलो, हॅलो, ठीक आहे, क्लास एंड करू. हॅलो, हा क्लास एंड करू का? कुणाला काय विचारायचं आहे? इंग्लिशचा हा,
ठीक आहे, एंड करू. हो सर.